श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, रविवार हा केवळ सुट्टीचा दिवस नाही, तर आत्मपरीक्षण, नव्या संकल्पाचा आणि ईश्वर स्मरणाचा दिवस आहे. स्वामी समर्थ महाराज जणू प्रेमाने सांगतात, बाळा, आठवडाभर संसारासाठी धावतोस, पण एक दिवस तरी स्वतःच्या आत्म्यासाठी राख. ज्या मनात माझे नाम आहे, त्या मनात शांती आणि सामर्थ्य कायम राहते. जीवनात पैसा, प्रतिष्ठा आणि यश मिळवणे महत्त्वाचे आहे, पण त्याहून महत्त्वाचे आहे मनाची शुद्धता. रविवारच्या दिवशी थोडा वेळ स्वतःसाठी काढा. स्वामींचे नामस्मरण करा, चांगले विचार करा, आई वडिलांचा आशीर्वाद घ्या आणि गरजूंना मदतीचा हात द्या. हीच खरी स्वामी सेवा आहे. स्वामी समर्थ महाराज जणू सांगतात, बाळा, प्रत्येक रविवारी एक वाईट सवय सोडण्याचा आणि एक चांगली सवय स्वीकारण्याचा संकल्प कर. छोटासा बदलही आयुष्याला मोठी दिशा देतो. मनात राग, मत्सर, अहंकार आणि द्वेष ठेवू नकोस. क्षमा, प्रेम, संयम आणि श्रद्धा यांनाच आपल्या जीवनात स्थान दे. भक्तांनो, सूर्य जसा प्रत्येक रविवारी नव्या तेजाने उगवतो, तसेच आपल्या जीवनातही आशेचा नवा सूर्य उगवू द्या. कालच्या चुका विसरून आजपासून नव्याने सुरुवात करा. जो स्वतःमध्ये बदल घडवतो, त्याच्यावर स्वामींची कृपा अधिक होते. लक्षात ठेवा, संकटे येतील, परीक्षा येतील, लोक टीका करतील, पण स्वामींवरचा विश्वास कधीही डळमळू देऊ नका. श्रद्धा आणि सत्कर्म यांच्या जोरावर अशक्य वाटणारेही शक्य होते. रविवारचा दिवस केवळ विश्रांतीसाठी नव्हे, तर आत्मिक शक्ती वाढवण्यासाठी वापरा. चला, आज आपण सर्वजण मनापासून प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या मनातील अज्ञान दूर करा. आम्हाला सत्य, प्रामाणिकपणा, दया आणि सेवाभावाने जगण्याची प्रेरणा द्या. आमच्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. आमच्या जीवनात श्रद्धा, संयम आणि समाधान वाढू द्या. तुमचे नाम आमच्या श्वासागणिक स्मरणात राहो. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज जणू पुढे अत्यंत प्रेमाने सांगत आहेत, बाळा, रविवार हा फक्त शरीराला विश्रांती देण्याचा दिवस नाही, तर मनाला पवित्र करण्याचा दिवस आहे. जसे घराची नियमित स्वच्छता करतोस, तसेच मनातील राग, मत्सर, लोभ आणि अहंकार यांचीही स्वच्छता कर. अशुद्ध मनात शांती टिकत नाही, पण निर्मळ मनात माझा कायमचा वास असतो. आठवडाभर माणूस काम, व्यवसाय, कुटुंब आणि अनेक जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेला असतो. या धावपळीत तो स्वतःलाच विसरून जातो. म्हणूनच रविवार हा स्वतःशी संवाद साधण्याचा दिवस आहे. काही क्षण शांत बसा, स्वामींचे नाम घ्या आणि विचार करा, या आठवड्यात मी कोणाचे मन दुखावले का? कोणावर अन्याय केला का? कोणाला मदत करण्याची संधी असूनही दुर्लक्ष केले का? अशा आत्मपरीक्षणातूनच खरे परिवर्तन घडते. स्वामी समर्थ जणू सांगतात, बाळा, देवाला मोठ्या अर्पणाची गरज नसते. त्याला शुद्ध मन, निष्कपट प्रेम आणि श्रद्धेने घेतलेले नाम प्रिय असते. जो भक्त प्रेमाने माझे स्मरण करतो, त्याच्या जीवनातील कठीण वाटाही हळूहळू सुका होतात. म्हणून भक्तांनो, प्रत्येक रविवार हा नवीन संकल्पाचा दिवस बनवा. कुटुंबासोबत प्रेमाने वेळ घालवा, ज्येष्ठांचा आदर करा, लहानांना संस्कार द्या, गरजूंना मदत करा आणि दिवसाची सुरुवात व शेवट स्वामींच्या नामस्मरणाने करा. लक्षात ठेवा, ज्या घरात प्रेम, प्रार्थना आणि परस्परांचा सन्मान असतो, त्या घरावर स्वामी समर्थांची कृपा सदैव राहते. बाळा, रविवारच्या दिवशी फक्त माझ्याकडे काही मागण्यासाठी येऊ नकोस, तर स्वतःला बदलण्याचा संकल्प घेऊन ये. जो प्रत्येक आठवड्यात स्वतःमधील एक दोष कमी करण्याचा प्रयत्न करतो, तो हळूहळू माझ्या कृपेचा खरा अधिकारी बनतो. दुसऱ्यांचे दोष पाहण्यात आयुष्य घालवू नकोस. स्वतःच्या मनातील अंधार दूर केला, तर जगही तुला प्रकाशमय दिसेल. भक्तांनो, जीवनात अनेकदा आपण सुखासाठी बाहेर धावतो, पण खरे सुख बाहेर नसून आपल्या अंतःकरणात असते. मनात समाधान असेल, तर अगदी साधे जीवनही आनंदी वाटते, पण मनात असंतोष असेल, तर अमाप संपत्ती असूनही माणूस रिकामाच राहतो. म्हणून रविवारच्या दिवशी काही क्षण शांत बसा, डोळे मिटा आणि स्वामींचे नामस्मरण करा. त्या नामात अशी अद्भुत शक्ती आहे की ती मनातील भीती कमी करते, चिंता हलकी करते आणि नव्या आशेचा किरण दाखवते. स्वामी समर्थ जणू सांगतात, बाळा, क्षमा करायला शिक. ज्याने तुला दुःख दिले, त्याच्याविषयी द्वेष बाळगलास तर त्याचे ओझे तुझ्याच मनावर राहील. क्षमा म्हणजे दुर्बलता नाही, ती अंतःकरणाच्या सामर्थ्याची ओळख आहे. जे मन क्षमाशील असते, तेच मन खऱ्या अर्थाने शांत राहते. राग धरून ठेवला तर मन अशांत होते, पण प्रेम आणि क्षमेने जगले तर माझी कृपा तुझ्या प्रत्येक पावलावर सोबत असते. म्हणून भक्तांनो, हा रविवार फक्त सुट्टी म्हणून घालवू नका. हा दिवस सत्संगाचा, स्वामींच्या नामाचा, चांगल्या विचारांचा आणि सत्कर्माचा दिवस बनवा. एखाद्या गरजवंताला मदतीचा हात द्या, एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणा, आई वडिलांचे आशीर्वाद घ्या आणि आपल्या घरात प्रेम, विश्वास व भक्तीचे वातावरण निर्माण करा. लक्षात ठेवा, ज्या अंतःकरणात श्रद्धा, संयम, नम्रता आणि सेवा असते, त्या अंतःकरणात स्वामी समर्थांचे अखंड वास्तव्य असते.
आणि ज्या भक्ताच्या ओठांवर सतत नाम, हातात सत्कर्म आणि मनात अढळ विश्वास असतो, त्याच्या जीवनात कोणतेही संकट कायमचे टिकत नाही. स्वामी समर्थांची कृपा त्याला योग्य वेळी योग्य मार्ग दाखवत राहते. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज जणू पुढे अत्यंत प्रेमाने आणि करुणेने सांगत आहेत, बाळा, प्रत्येक नवीन आठवडा हा तुला परमेश्वराने दिलेला एक नवीन अवसर असतो. मागील आठवड्यात झालेल्या चुका मनात ठेवून खचू नकोस, पण त्या चुका पुन्हा होणार नाहीत असा दृढ संकल्प कर. जो आपल्या चुकांमधून शिकतो, तोच खऱ्या अर्थाने प्रगती करतो. अपयश म्हणजे शेवट नसतो, ते यशाकडे नेणारी एक शिकवण असते. भक्तांनो, अनेकदा माणूस भविष्याच्या चिंतेत इतका अडकून जातो की वर्तमानातील आनंद हरवून बसतो. उद्या काय होईल, कोण साथ देईल, किती पैसा मिळेल, किती यश मिळेल याच विचारात आयुष्य निघून जाते. पण स्वामी समर्थ जणू सांगतात, बाळा, उद्याची चिंता माझ्यावर सोपव. तुझे कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहा. जे माझ्यावर विश्वास ठेवतात, त्यांच्या जीवनात मी योग्य वेळी योग्य दार उघडतो. तुझ्या नशिबापेक्षा माझी कृपा मोठी आहे. पुढे स्वामी जणू सांगतात, तुझ्या घरात प्रेम असेल तर तेच माझे मंदिर आहे. आई वडिलांचा सन्मान, गुरूंचा आदर, गरिबांबद्दल करुणा आणि प्रत्येक जीवाबद्दल दया, हीच माझी खरी पूजा आहे. फुले, हार आणि नैवेद्य यांचे महत्त्व आहे, पण त्याहून मोठा नैवेद्य म्हणजे प्रेमाने केलेली सेवा. जो दुसऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसतो, त्याच्या प्रत्येक सत्कर्मावर माझे आशीर्वाद असतात. भक्तांनो, रविवारचा दिवस संपताना काही क्षण शांतपणे बसा. संपूर्ण आठवड्यासाठी स्वामींचे स्मरण करून प्रार्थना करा, हे स्वामी, माझ्या हातून चांगली कर्मे घडू दे. माझ्या वाणीने कोणाचे मन दुखावू नये. माझ्या विचारांत पवित्रता राहू दे. संकटात धैर्य, यशात नम्रता आणि प्रत्येक क्षणी तुझ्यावर अढळ विश्वास दे. अशी मनापासून केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही. स्वामी समर्थ महाराज जणू शेवटी प्रेमाने सांगत आहेत, बाळा, जग तुला तुझ्या संपत्तीने मोजेल, पण मी तुला तुझ्या अंतःकरणाने ओळखतो. म्हणून मन शुद्ध ठेव, कर्म सत्कर्माचे ठेव आणि नाम माझे घेत राहा. जीवनात कितीही अंधार आला तरी श्रद्धेचा दिवा विझू देऊ नकोस. जिथे श्रद्धा आहे तिथे माझी कृपा आहे, जिथे माझी कृपा आहे तिथे भीतीला स्थान नाही, आणि जिथे भीती नाही तिथेच खरा आनंद, खरे समाधान आणि खरे जीवन आहे. स्वामी समर्थ महाराज जणू पुढे अत्यंत करुणेने आणि प्रेमाने सांगत आहेत, बाळा, आयुष्यात जे काही मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायला शिक. जो माणूस प्रत्येक गोष्टीत तक्रार करतो, त्याला सुख मिळाले तरी समाधान मिळत नाही. पण जो प्रत्येक परिस्थितीत परमेश्वराचे आभार मानतो, त्याच्या जीवनात आनंदाचा झरा अखंड वाहत राहतो. कृतज्ञतेने भरलेले हृदय हे माझ्यासाठी सर्वात पवित्र मंदिर असते. भक्तांनो, आजचा काळ स्पर्धेचा आहे. प्रत्येकजण दुसऱ्यापेक्षा पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. पण या धावपळीत अनेकजण मनःशांती हरवून बसतात. स्वामी समर्थ जणू सांगतात, बाळा, दुसऱ्याशी स्पर्धा करण्यापेक्षा कालच्या स्वतःपेक्षा आज अधिक चांगला होण्याचा प्रयत्न कर. दुसऱ्याचे यश पाहून मत्सर करू नकोस. प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार आणि योग्य वेळेनुसार फळ मिळते. तुझ्यासाठी जे निश्चित आहे ते तुला योग्य वेळी मिळणारच आहे. पुढे स्वामी जणू सांगतात, तुझ्या वाणीमध्ये गोडवा ठेव. कठोर शब्दांनी जखमा होतात, पण प्रेमळ शब्दांनी तुटलेली मनेही जोडली जातात. बोलण्यापूर्वी एक क्षण विचार कर, माझे शब्द समोरच्या व्यक्तीला आधार देतील की वेदना देतील? लक्षात ठेव, वाणीवर संयम ठेवणारा भक्त माझ्या अधिक जवळ असतो. भक्तांनो, रविवारचा दिवस संपण्यापूर्वी आपल्या कुटुंबासोबत काही वेळ भजन, नामस्मरण किंवा चांगल्या विचारांची देवाणघेवाण करा. घरात मुलांना संस्कारांची शिकवण द्या, ज्येष्ठांचे अनुभव ऐका आणि सर्वांनी मिळून प्रार्थना करा. ज्या घरात एकत्र प्रार्थना होते, त्या घरात एकता वाढते, प्रेम वाढते आणि संकटांवर मात करण्याचे सामर्थ्यही वाढते. स्वामी समर्थ महाराज जणू शेवटी आशीर्वाद देत सांगत आहेत, बाळा, प्रत्येक रविवार तुझ्या जीवनाला नवी दिशा देणारा ठरो. तुझ्या मनातील भीती विश्वासात बदलो, निराशा आशेत बदलो आणि अहंकार नम्रतेत बदलो. माझे नाम तुझ्या श्वासात राहू दे, सत्कर्म तुझ्या हातात राहू दे आणि प्रेम तुझ्या हृदयात राहू दे. मग कोणतेही वादळ आले तरी तू डगमगणार नाहीस, कारण माझी कृपा तुझ्या पाठीशी सदैव उभी आहे. श्री स्वामी समर्थ.